परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील माणगाव येथे 13 ऑगस्ट 1854 रोजी श्रावण वद्य पंचमीला एका कराडे ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचे बालपण माणगाव येथे गेले आणि त्यांचे वडील गणेश भट्ट टेंबे व आई रमाबाई हे दत्तभक्त होते। बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणी असणाऱ्या वासुदेवांची छाप कोणावरही चटकन पडत असे। लहानपणीच त्यांनी वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रांचं अध्ययन केले होते। वयाच्या 12व्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ते प्रसिद्ध झाले। टेंबे स्वामी हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत मराठी रचना करणारे कवी व लेखक होते। पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी उज्जैनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यास दीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला। वासुदेवानंद सरस्वतींना दत्त संप्रदायात श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जाते। त्यांनी दत्तभक्ती आणि अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार केला, तसेच संस्कृत आणि मराठीत विपुल साहित्य रचनाही केली। त्यांचे कार्य आणि ग्रंथ आजही दत्तभक्तांसाठी मार्गदर्शक आहेत। माणगाव येथेच त्यांचे पितृछत्र हरपले आणि तेथेच दत्त मंदिराची निर्मिती झाली। स्वामीजींच्या स्मृती आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक खुणा माणगाव येथे आजही पाहायला मिळतात। श्री स्वामींच्या वास्तव्यामुळे माणगाव हे तीर्थक्षेत्र झाले। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।